गुड इव्हिनिंग छत्रपती संभाजीनगरकर. तर आजचा ब्लॉग मी संध्याकाळी स्टार्ट करते आहे, कारण की मी सकाळपासून झोपलेले होते. आता संध्याकाळी मस्त ब्लॉग स्टार्ट करते आहे आणि आज जाऊन बघते तर हे बघा, दीदी मस्त इथं गाणे ऐकत ऐकत स्वयंपाक करत होती. मग मी आता उठलेले म्हणून मस्त मी कॉफी केली. दीदीला सांगितलं मी कॉफी करते म्हणून, मस्त आमच्या दोघांसाठी मी कॉफी केली. आणि बघा, मी मस्त दीदीला कॉफी पण दिली, कारण की ती स्वयंपाक करत होती. आणि आमच्या इथं मस्त टी व्हीवर गाणेसुद्धा चालू होते. गाणे एन्जॉय करता करता आम्ही मस्त कॉफीचा पण मजा घेत होतो. संध्याकाळी मस्त फुल झोप पण उडली कॉफी पिऊन आणि मूड पण फ्रेश झाला. आणि त्यानंतर बघा, आता नेक्स्ट डे झालेला आहे आणि मस्त आम्ही आलो आहे स्वामीच्या केंद्रात, कारण की आज दीदीचा बड्डे होता. म्हणून मी आणि दीदी मस्त स्वामी समर्थचे दर्शन करण्यासाठी केंद्रामध्ये आले होतो. तर मस्त बघा, इकडचं पण परिसर एकदम शांत होता, खूप चांगलं वाटत होतं. आणि आम्ही बाहेरच होतो सध्या तरी. तर मग आत गेल्यावर हे बघा, आम्ही मस्त दर्शन वगैरे घेतले, सगळे स्वामीचा आशीर्वाद घेतला. आणि त्यानंतर हे बघा, मस्त तिथलं आत पण स्वामीचे दर्शन चांगले झाले. संध्याकाळ झाली होती आणि आम्ही घरी आल्यावर मस्त इथं केक कापत होतो. तर केक कापण्यासाठी दीदी पण फुल रेडी होती. आणि हे बघा, आमचं बिट्टू ते तर खूप जास्त एक्सायटेड होतं दीदीचा बड्डेसाठी. तर मग ते बघा, मस्त तो दीदीला कॅडबरी देऊ लागला. मग मम्मीने दीदीचं औक्षण केलं. औक्षण केल्यावर हे बघा, मस्त इथं अवनीश बिट्टू दोघं पण होते, पण इथं बिट्टूच बसला होता. आणि त्यानंतर हे बघा, कोण आलं, आमचा आरू आला. आरू पण खूप भारी दिसत होता, तो पण आला. नंतर मी त्याचं पण औक्षण केलं. आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून दीदीचा बड्डे सेलिब्रेट केला. मस्त केक कापला. आम्हाला खूप मजा येत होती सगळं केक वगैरे कापताना. सगळेजण आले होते म्हणून पण घरात खूप चांगलं वाटत होतं. आणि त्यानंतर हे बघा, हे दोघं किती हॅपी होते दीदीच्या बाजूला बसून. हे बघा, सगळेजण फुल फॅमिली होती इथं. आणि त्यानंतर सगळ्यांनी बघा मस्त दीदीला केक भरवला. इथं पप्पा पण दीदीला केक भरवत होते. आणि त्यानंतर काका पण तिला केक भरवत होते, काका पण आले होते. मग काकांनी पण तिला केक भरवला. आणि त्यानंतर आम्ही गेलो पप्पाच्या दुकानावर. तर तिथं आले होते ऋषिकेश दादा. मग आम्ही त्याच्यासोबत पण व्हिडिओ काढले, फोटोज काढले, कारण की आम्हाला खूप दिवसांनी त्यांना भेटायचं होतं. आणि त्यानंतर मी आणि दीदी गेलो पिझ्झा खाण्यासाठी. तर हे बघा, दीदीचा बड्डे होता म्हणून मस्त आम्ही दोघी पिझ्झा खाण्यासाठी गेलो होतो. आणि हे बघा, मी तिथं दीदीचे पण फोटोशूट वगैरे केले, मी पण फोटो काढले. आणि बघा, तिथलं डेकोरेशन, तिथले रोज वगैरे किती भारी दिसत होते. आणि इथं दीदी पण मस्त इथं थम्सअप पण एन्जॉय करत होती, कारण की त्यांनी आम्हाला स्टॅटसला दिलं होतं पहिले. नंतर आम्ही मस्त इथं थम्सअप वगैरे पिऊन आणि त्यानंतर आमचा पिझ्झा पण आला होता. मग मस्त पिझ्झा टेस्टी पिझ्झा एन्जॉय केला आणि याची टेस्ट पण खूप भारी होती. त्यानंतर आम्ही आलो घरी. आणि घरी आल्यावर फायनली माझा न्यू चष्मा बनवून आलेला होता आणि तो मी लावत होते. तर ते कसं दिसतोय ते आम्ही ट्राय करत होतो. हे बघा, तर दीदी